जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आझाद मैदान येथे लॉंग मार्च सभा संपन्न। गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर संभ्रमावस्था असून गिरणी कामगारांमध्ये याबाबत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। गिरणी कामगारांच्या 14 संघटनांनी एकत्र स्थापन झालेल्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आज आझाद मैदान येथे झालेल्या गिरणी कामगार लॉंग मार्च सभेला पक्षप्रमुख मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संबोधित केले। गिरणी कामगारांच्या हितासाठी शिवसेना नेहमीच कामगारांसोबत असून गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावे यासाठी शिवसेना आग्रही असल्याचा विश्वासही उद्धव साहेबांनी उपस्थित गिरणी कामगारांना दिला। यावेळी युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे प्रमुख शिवसेना नेते उपनेते आमदार सचिन अहिर, मनसे नेते बाळा नांदगावकर, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह